शिवसेना 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 मित्रांनो, या शहरामध्ये शिवसेनेला मत का द्यावं याच्यासाठी हजार कारण आहेत. त्या सगळ्या कारणांचा विचार करण्या इतका वेळ आपल्याकडे नाहीये मित्रांनो. परंतु या शहरामधल्या प्रत्येक माणसाला तरी या घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती पाहिजे. या शहरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं झालंय, खूप झालं, आता तरी मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतला पाहिजे. एकाच घराण्यामध्ये सगळ्या सत्ता, सगळी पदं असल्यामुळं या शहराचा श्वास गुदमरला मित्रांनो. या ठिकाणचे सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लाचार झालेले आहेत आणि एखाद्या घरगड्यासारखं काम करतायत आणि त्यामुळे या शहरामध्ये लोकशाही नावाची कुठली वस्तू राजकीय पटलावर तुम्हाला दिसत नाहीये. ताई, आता तुम्ही प्रचाराचं साहित्य पाहत होता. मी जाहीरपणानं या शहरामधल्या प्रत्येक घरामध्ये दाखवलेलं आहे की कुठल्या उमेदवाराची लायकी काय आहे. मला कुणाबद्दल द्वेष नाही, मला कुणाबद्दल आकस नाही, परंतु तुम्ही या शहरामध्ये फक्त भ्रष्टाचार करणार असाल, फक्त घराणेशाही दाखवणार असाल, दादागिरी करणार असाल, विरोधी पक्षाच्या लोकांवर खोट्या केसेस करणार असाल, विरोधी पक्षाच्या चांगल्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला उघडं केल्याशिवाय ही शिवसेना थांबणार नाहीये. ताई, मी हे साहित्य प्रसिद्ध केलं. त्याच्यामध्ये मी लिहिलं माझं शिक्षण काय, माझ्या विरुद्ध एकही केस नाहीये. समोरचे उमेदवार जे त्यांचं शिक्षण त्याच्यामध्ये लिहिलं आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याची नोंद केली आणि माझ्या नावानं मी हे पत्रक घराघरामध्ये वाटण्यासाठी शिवसैनिकांना सांगितलं. कळू द्या या शहरातल्या प्रत्येक माणसाला की यांचा बुरखा काय आहे. यांचा बुरखा जोपर्यंत आपण फाडत नाही तोपर्यंत यांचं खरं रूप या समाजासमोर येणार नाही मित्रांनो. झालं हे जाहीर झाल्याबरोबर इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली. हे प्रचार साहित्य आम्ही जे वापरलं याच्या विरुद्ध इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली. अरे तक्रार, तुम्हाला कायदा कळत नाही, ह्या सगळ्यात मोठी अडचणी या शहरामध्ये. ही जी नेते मंडळी आहेत यांना कायद्यातलं ABCD कळत नाही आणि यांचे जे सल्लागार आहेत ते सगळे अंगठे बहाद्दर आहेत. त्यामुळे कायदा वाचताच येत नाही त्यांना. यांना कायदा कळत नाही, त्यांना कायदा वाचता येत. अरे तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये जे स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे, शपथेवर जी माहिती दिलेली आहे ती माहिती मी लोकांसमोर आणलेली आहे. याच्यामध्ये यांना कळतच नाही की बेकायदेशीरपणा का वाटतो. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता त्याच दिवशी तुमचं प्रतिज्ञापत्र हे बाहेर नोटीस बोर्डावर लागतं. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता त्याच दिवशी तुमचं प्रतिज्ञापत्र इलेक्शन कमिशनच्या साईटवर जातं, वेबसाईटवर जातं आणि सगळ्यांना ते माहीत होतं. आता तुम्हाला एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे. जर मी तुलना केली की कुठला उमेदवार कसा आहे, त्याचं शिक्षण किती, त्याच्यावर कुठल्या केसेस आहेत, कुठल्या पक्षाचा आहे, तर तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे. NCPने तक्रार केली ताई, इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली. मी म्हटलं बरं झालं निदान इलेक्शन कमिशनला तरी कळेल की हे किती अडाणी लोक आहेत. कळेल ना की यांना काहीच कळत नाही. त्यांना हेही माहित नाही की हे सगळं तिथं नोटीस बोर्डावर लागलेलं आहे. आता मोरे साहेब सांगत होते. मोरे साहेब कुठे गेले? या ना वर या. हा वर या, वर. मोरे साहेब मार्गदर्शक आहेत आमचे. मोरे साहेब आता सांगत होते, आज मला वाटतं जय महाराष्ट्राचा शो होता ना, जय महाराष्ट्राचा शो होता, सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आले होते. त्या ठिकाणी MNSच्या एका कार्यकर्त्याने किंवा उमेदवाराने, मला वाटतं ते उमेदवार आहेत ना, सन्माननीय काळे उमेदवार आहेत, आता ते एकटेच राहिलेत. ताई, मनसेचे जेवढे पदाधिकारी होते या शहरामधले ते 100च्या 100 पदाधिकारी आपल्या बरोबर काम करत आहेत. तर त्या उमेदवाराने असं म्हटलं की मिस्टर 5%. आता या शहरामध्ये ताई मिस्टर 5% हा शब्द इतका प्रचलित झाला आहे की कुणालाही विचारा तुम्ही मिस्टर 5% कोण आहे, तात्काळ उत्तर येतं. प्रतिक्षिप्त क्रिया असते माहिती आहे ना तुम्हाला.
म्हणजे आपल्या समोर काही पदार्थ आला की आपण पटकन डोळे मिटून घेतो, आपल्याला कुणी मारायला लागलं की आपला हात त्याचा हात पकडण्यासाठी जातो, याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो. तसा मिस्टर 5% कोण असं विचारलं की उत्तर लगेच तिकडून येतं. तर त्या काळेंनी मिस्टर 5% म्हटलं. आता तिथे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी होते. आता बाकीच्यांना राग आला नाही, बाकीच्यांना राग यायला पाहिजे होता ना की बाबा तुम्ही मिस्टर 5% का म्हणताय. पण एकाच पक्षाच्या लोकांना मिस्टर 5% म्हटल्याबरोबर ताई लाईव्ह शो मध्ये जय महाराष्ट्र ना, जय महाराष्ट्राच्या लाईव्ह शो मध्ये त्या माणसाला राष्ट्रवादीच्या काँग्रेसनी मारहाण केली लाईव्ह शो मध्ये, आणि ते तुम्हाला टीव्हीवर आता बघायला मिळतंय. आणि ते टीव्हीवर दाखवायला लागल्यानंतर यांनी टीव्हीचं प्रसारण बंद केलं. मग त्या जय महाराष्ट्राच्या लोकांनी पोलिसांकडे, इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आणि परत आपलं प्रसारण चालू केलं. म्हणजे यांचा खोटारडेपणा, यांचा मिस्टर 5%चा जो सगळा प्रकार आहे तो या शहरामध्ये लोकांना कळू नये असे यांना वाटतं. त्या दिवशी असाच एक शो चालला होता. त्या ठिकाणी मी म्हटलं की माझं आव्हान आहे, मी आपल्याला सांगतो, मी जे बोलेन ते खरं बोलेन, एकही शब्द खोटा बोलणार नाही, अतिशयोक्ती करणार नाही. मित्रांनो, मी त्या दिवशी असं म्हटलं ताई की या महापालिकेमध्ये एकही काम 5% दिल्याशिवाय मंजूर झालेलं तुम्ही मला दाखवा, मी वाटेल ते हरायला तयार आहे. महापौर आक्रस्ताळेपणाने ओरडायला लागले, एकदम अंगात आल्यासारखं, कारण सारखंच उघडं पडायला लागलं ना या इलेक्शन मध्ये. ज्या ज्या भानगडी ते सगळ्या उघडे पडायला लागले. मला म्हणले तुम्ही नाव घ्या. मी म्हटलं अरे नाव मी कशाला घ्यायला पाहिजे. या शहरातल्या 12 लाख जनतेपैकी कुणालाही विचारलं तर मिस्टर 5% कोण आहे तुम्हाला माहिती आहे. झालं. त्याच्यानंतर मग आजचा शो झाला. त्या शो मध्ये त्यांनी गुंडे बवाले आणले आणि तो बिचारा मनसेचा एकमेव उमेदवार, एकमेव तो त्या ठिकाणी हजर होता, त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. आणि आता मला वाटतं सगळी मंडळी पोलीस स्टेशनला आहेत. म्हणजे यांची खरी जात काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर आलेली. मित्रांनो, यांच्या बाबतीमध्ये जितकं बोलावं तितकं थोडं आहे. यांनी तर एक PIL दाखल केली, कोर्टात एक PIL दाखल केली, असंच कुणाला तरी सांगून. XYZ स्वतः कधी पुढे यायचं नाही ताई, नेहमी दुसऱ्याला पुढे करायचं. पैसे असतील तर स्वतः पुढे यायचं, त्याच्यात आहे काही नाही. मग त्याच्यात घरचा माणूस पाहिजे, बाहेरचा माणूस नाही. पण कुणावर आरोप करायचे असतील, काय करायचं असेल तर दुसऱ्याला पुढे करायचं. मग आम्ही अटॅक चालू केला. आम्ही यांच्या सगळ्या भानगडी लोकांसमोर आणायला लागल्यानंतर यांनी नगरसेवकांना बोलवलं आणि 2-2चे गट केले. नगरसेवक कसं आहे, यांनी सांगायचं, नगरसेवकांनी ऐकायचं. तिथे त्यांनी एंट्री केली नगरसेवकांनी की तोंडावर पट्टी बांधायची. नगरसेवकांना बोलायला परवानगी नाही. 2-2चे गट केले आणि त्यांना सांगितलं की दर 2 दिवसांनी 2 नगरसेवकांनी नाटा साहेबांवर आरोप करायचे, जे वाटेल ते खरे खोटे. पहिल्या दिवशी आरोप केले. त्यानंतर अमोल कोल्हे साहेब आले होते. त्या सभेमध्ये मी जाहीर आव्हान दिलं, अरे तुम्हाला जर आरोप करायचे असतील तर स्वतः येऊन करा. मर्डर केस मधला आरोपी माजी नगरसेवक, त्याच्या तोंडी आरोप केले. मी म्हटलं अरे असले आरोपी नसले जे भुक्कड लोक आहेत ते माझ्यासारख्या लोकांवर आरोप करण्याची त्यांची लायकी नाही. दुसऱ्या एका लेडीला पुढे केलं आणि त्यांना आरोप करायला लावले, अमुक झालं कॉर्पोरेशन मध्ये, तमुक झालं. परत मी त्यांना सांगितलं की बायकांना पुढे करू नका, हिंमत असेल तर तुम्ही आरोप करा. पण यांची हिंमत नाही. मित्रांनो, मी ताईंना आता हे 27 प्रश्न दाखवत होतो. या शहरामधल्या गरीब माणसांनी यांना हे 27 प्रश्न विचारलेले, यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मागच्या 15 दिवसामध्ये यांनी दिलेलं नाही. कारण हे सगळे प्रश्न यांच्या भानगडी उघड करणार आहेत. म्हणजे साधं तुमचं शिक्षण काढलं, साधं तुम्ही फसवणुकीचा जो गुन्हा झाला मंत्री असताना त्याची माहिती दिली तर तुमचा तिळपापड होतो. या शहरामधल्या गरीब माणसाचे पैसे तुम्ही इतके लुटलेले आहेत, त्यावेळी तुम्हाला या गरीब माणसाला किती राग आला असेल याचा तुम्ही अजिबात विचार करत नाही. ताई यांच्याबद्दल बोलाय तर तुम्ही रात्र सकाळ 14 तारीख उजाडेल, 15 तारीख उजाडेल.